या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा। तुम्ही त्या सरांचे खूप जुने मित्र आहात ना? हा म्हणजे आम्ही 20 वर्षांपासून एकमेकांबरोबर आहोत, म्हणजे काम चाललंय एकत्र, मैत्री आहे आमची। हो, म्हणजे तुम्ही सरांबरोबर देवघरे चाळीत राहिला असाल ना? काय म्हणाला? सराव देवघरे चाळ तुम्हाला नक्कीच माहिती असेल। ईशा ही फुलं कोणी दिली? विक्रांत सरांनी। त्याचं काय झालं? ईशा, आणखी काही बोलू नकोस आता। म्हणजे आम्हाला कळलंय खरं काय झालंय ते। जावई बापू रागवून निघून गेले हे कळलंय आम्हाला। सांगितलेल्या स्टोरी प्रमाणे विक्रांत सरांचं तुझ्यावर प्रेम आहे, हा कौल सुद्धा तुला बाप्पाच्या देवळातच मिळाला। सर आता इथे नाहीयेत मला मंदिरात भेटायला। मग आता अशा परिस्थितीत तू कुठे जायला हवं? गणपती बाप्पाच्या मंदिरात। देवा, सरांना सुखरूप ठेव आणि लवकर परत आण। ईशा, सर ईशा तर नाहीये इथे। ईशा नाहीये? मी फोन केला तेव्हा ईशा इथेच होती ना? इथे होती ती, पण नंतर गेली। विक्रांत, कुठे होतात कुठे तुम्ही? मला सांगा, ईशा घरी आली? दादा, माय फ्रेंड वहिनीचा काहीच पत्ता नाहीये। वी आर वरीड। अरे तिच्याशी लग्न कशाला केलं मी? तिला राजनंदिनी बनवण्यासाठी केलं, बरोबर का नाही? बरोबर ना? मग ती अशी गायब होऊन कशी चालेल? ती अशी गायब होता कामा नये झेंडे, ती अशी गायब होता कामा नये। विक्रांत, सरांच्या नावाचं मंगळसूत्र घालून मिरवायला काहीच वाटत नाही। काळजी नाही घ्यायची सरांची। मॅम नाही। शट अप। यापुढे तुझ्यामुळे जर सरांच्या तब्येतीला काही झालं ना, तर तुझी गाठ माझ्याशी आहे, हे लक्षात ठेवायचं। सर म्हणजे तुम्हीच म्हणता ना की हातात घेतलेलं काम कायम पूर्ण करावं म्हणून। मग आपल्या कंपनीत जो भ्रष्टाचार झालाय तो फक्त मला शोधून काढू दे। मी तिला सगळं सांगतोय, ऐकतच नाही माझं। मी तिला म्हणलं मी हे सगळं शोधतो, त्या फ्रॉड माणसाला मी शोधून काढतो। मला म्हणते नाही, मी एकदा हातात काम घेतलं की ते पूर्ण करणार। सर 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 काम सर म्हणे। याचा अर्थ ती पुन्हा ऑफिस मध्ये येणार ना खुपसायला? राजेश जर काही बोलला ना झेंडे, ती सरळ माझ्यापर्यंत येऊन पोहोचेल। सर आय एम सॉरी, माझं चुकलं। मला नाही कळलं की राजेशच्या घरी जाण्यामध्ये धोका असू शकतो। पण सर, मी आता सुखरूप घरी आली आहे ना। सर प्लीज माफ करा ना मला। आय एम रिअली सॉरी। सर तुम्ही असे चिडलात ना की खूप भीती वाटते मला, खरंच खूप भीती वाटते। आणि चिडून तुम्ही त्या रूम मध्ये जाऊन बसलात की तर खूपच भीती वाटते। सर आय एम सॉरी, आय एम रिअली व्हेरी सॉरी सर। नो ईशा, आय एम सॉरी। सर तुम्ही का सॉरी म्हणताय? मला सांग, आई बाबा आता येऊन गेले ना? हो। त्यांची भेटच नाही होऊ शकली। इतक्या लांब त्यांनी येऊन काहीच उपयोग नाही झाला। असू दे, त्यांनी तुमच्यासाठी गिफ्ट आणलं होतं, ते द्यायला आले होते। आणि होळीचं आमंत्रणही केलंय आपल्याला। अरे मग जाऊया आपण। सर तुम्हाला आवडेल यायला? म्हणजे काय, मला सासूरवाडी द्यायला नेहमीच आवडतं। बरं, नवरा आपला भुकेला आहे, त्याच्या पोटापाण्याची काहीतरी व्यवस्था बघा मिसेस सरंजामे। आलेच।
होली है भाई, होली है. राजनंदिनी गेल्यानंतर बरोबर 9 महिन्यांनी ईशाचा जन्म झालाय. कोणाचा जन्म? ईशा, तू तयार नाही झालीस अजून? मला नाही आवडत होळी खेळायला. मी लहानपणापासून एकदाही होळी खेळले नाहीये. राजनंदिनीला होळी खेळायला आवडायचं? खूप आवडायचं. मग वहिनी आणि राजनंदिनी त्या एकच कशा असतील? पण राज्याभिषेक करणार कोण? दुसरं कोण? गा बट्ट. आणि त्यांना आणायला जाणार कोण? आपल्या अनाजी पंतासनी पाठवा. नाही, नको अनाजे पंतन, त्यांना लांबच ठेवूया. शिवाय वेगानं जाणारा माणूस हवा, हुशार, निष्ठावंत, विश्वासू हवा. हाय एक माणूस आहे. कोण? ना जरा जपू ना, सरकारी नोकर आहे तो. त्याला काही झालं ना तर केवढ्याला पडेल तुला माहित नाही. आव आव घ्या पाणी. कुमुदिनी, आपण आज जाऊया. काय करतोस या? पैसे अण्णा जाईल तेव्हा त्याच्या मड्यावर टाकू उपयोगी पडतील. त्या गुरुला अन्न पाणी जात नाहीये, माहितीये शनया? होय मम्मा, मी जाऊन गॅरीला भेटून येते. अजिबात पुढे जायचं नाही. शनया, अगं मी भेटायला गेलो तर सारखा माझा बच्चा, माझी शनया एवढंच बोलत होता ग. हो का? मम्मा मी जाते गॅरीला भेटायला. अजिबात पुढे जायचं नाही, गप्पी बिते बस. हा काय म्हणजे घरात कोणी आलं होतं का? गुरु तो एकटा आहे घरामध्ये. गुरु गुरु काय झालं? गुरु राधिका काय झोपेच्या गोळ्या आणि सगळ्या खाल्ल्या. गुरु डोळा उघडा. उठा उठा ना. पोरांचा अजिबात विषय काढायचा नाही. पोरांना नुसतं भांडवून सोडलंय. अरे तुझी पोरं तर का गॉड आहेत का? गॉड आहेत. अरे दॉड आहेत दॉड. नुसता वैताग दिलाय. दिवसभर घर डोक्यावर घेते ती, रात्री झोपायचं नाव बी घेणार. पोरगीची तर वेगळीच. का हो? दिवसभर झोपती आणि रात्रभर जागी असती. रात्रभर शी शू चालूच असतं. तू म्हणला अरे मला स्वतःला साफ करायला लागतं. अरे तुम्हाला झोपेचं खोबरं झालंय माझ्या. अरे देवा. आणि एवढं सोपं नसतं पोरं जन्माला घालायचं. प्लॅनिंग नाही, काय नाही. आणि अशी लोक पोरं जन्माला घालतात ना, त्याचा तर लय राग येतो बघ मला. बरोबरच आहे यांचं म्हणणं. आपण बी प्लॅनिंग करूनच पोर जन्माला घालायला पाहिजे होतं. जेव्हा हे फिरायचे त्यावेळेला तुमच्यापैकी कोणी बघितलं नाही त्यांना? घरातल्यानी पकडलं नाही? नाही, आम्ही पुरं सेटिंग होतं ना. आम्हाला बोलायचं ते लोक जाणार. तेव्हा तर फोन पण नव्हतं, मोबाईल पण नव्हतं. तुम्ही कुठे राहता आता? भांडूपलाच. तुम्ही पण सेटिंग केली? आम्ही माझी सेटिंग नाही हो नव्हती. अरे उठा उठा. आता बार काढलाच पाहिजे, नाहीतर वर्षभराची मेहनत जायची शेतकऱ्याची. पण ते शिकार करणं म्हणजे जरा रानदा. आता आपण काय हाऊस म्हणून करतोय? सगळ्यांची पिकं वाचवाय झाली तर आपल्याला बार काढायलाच लागणार. बापू उडवू देत की बार. आचारसंहितेत गावली तर बरंच आहे की.